आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. राज्यातील राजकारणात चर्चेत असलेल्या प्राजक्त तनपुरे यांच्या पक्षांतराच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. यासोबतच पार्थ पवार यांच्या भूमिकेवरही त्यांनी स्पष्ट मत व्यक्त करत पक्षातील घडामोडींवर भाष्य केले. तनपुरे यांच्या पक्षांतराच्या चर्चांपासून ते पक्ष संघटनेतील जबाबदाऱ्या आणि युवा नेतृत्वाच्या भूमिकेपर्यंत जयंत पाटील यांनी सविस्तर भूमिका मांडली. प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश झालेला आहे, काय सांगाल? असं मी ऐकलं मगाशी. माझी काय त्यांची संपर्क नाही आहे. खरं म्हणजे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं हे आम्हाला सगळ्यांना धक्कादायक आहे. पण तो त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यांच्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात घेऊन, असं मला वाटतं. पार्थ पवार यांनी देखील मंत्र्यांना पक्षनिधीसाठी योगदान द्यावं अशा पद्धतीचे आवाहन केलेलं आहे. पक्षाची आर्थिक स्थिती नाजूक आहे, सहकार्य केलं नाही तर राजीनामा देखील तो पक्ष चालवणाऱ्यांचा दृष्टिकोन असतो. तो पक्ष ज्याला चालवायचा आहे त्यांनी यंत्रणा उभी करण्यासाठी काही सहकाऱ्यांच्याकडून अपेक्षा केल्या तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी मंत्र्यांशी जाहीरपणाने मदत मागायची का आत मदत मागायची हा त्यांचा चॉईस आहे. त्यामुळे त्याच्यात त्यांचा अंतर्गत पक्षवाढीसाठी काय काय करायचं त्यांचे काही आराखडे असतील त्याप्रमाणे ते करतात. शक्तीपीठ महामार्गाला विरोध होते. 9 तारखेला कोल्हापूर धुळे मोर्चा सांगतो. सांगली जिल्ह्यातले तुम्ही नेते म्हणून त्या मोर्चामध्ये सहभागी होणार का? तुमच्या भूमिका काय? शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध आहे. जुन्या अलाइनमेंटने रस्ता झाला असता तर एवढा विरोध झाला नसता. त्यामुळं लोकांच्या जमिनी हिसकावून घेणे, त्यांच्या ताब्यातनं जमिनी काढून घेणे आणि रस्ता कुठं न्यायचा तर गोव्याला न्यायचा. तो जयगड बंदराकडे नेला असता तरी चालला असता, किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी पोर्टचा स्ट्रेंथ वाढवायची असती तर महाराष्ट्रातल्या पोर्टला तो जोडावा. एकदम गोव्यात नेऊन रस्ता जोडणं हे काही पात्रादेवी तुमच्यापैकी किती त्या देवीला माझं वंदन आहे. पण आपण आपल्या भागातनं फार पात्रादेवीकडे जाणारी संख्या कमी आहे आणि वर्ध्यापर्यंतच शक्तीपीठ महामार्ग जातोय. रामटेक नागपूर जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं केंद्र आहे रामटेक. तिथं ते एक मोठं देवस्थान आहे. रामटेकला का जात नाही? किंवा त्याच्या पलीकडे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये भंडारा गोंदियासारख्या जिल्ह्यामध्ये पण देवस्थानं आहेत. तर मग जोडायचा तर तो तिकडं वर पण जोडायला सरकारने का दुर्लक्ष केलं आहे? आणि रस्ता होताना पूर्ण डिव्हिजन होते गावाची. 2-2 मजले उंच रस्ते जातात आणि आपण एवढी मोठी गुंतवणूक रस्त्यांमध्ये करतोय. त्याच रस्त्याला पॅरलल बरेच रस्ते असताना हे थोडंसं जरा जादा होतंय आणि म्हणून राज्य सरकारला आम्ही आग्रहानं विनंती केलेली आहे की त्यांनी याचा पुनर्विचार करा. ते किलोमीटरला जो खर्च धरलेला आहे इस्टिमेटेड, तो अपेक्षित वाटतो का? की काय त्यामध्ये राजू शेट्टी तर थेट आरोप करतात की भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतो. माझी विनंती आहे की हा रस्ता करायचा समजा जनतेनं मान्य केला तर नितीन गडकरी साहेबांच्या खात्याला रस्ता करायला सांगावा, म्हणजे स्वस्तात होईल. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.